नंदुरबार शहरातील त्रिकोणी बिल्डिंग परिसरातील सकाळी एका रिक्षाने तरुणाला धडक दिल्यानंतर 2 गट जमले होते, तेव्हा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती। मात्र मध्यरात्री शहरातील विविध भागात अफवांना पेव फुटल्यानंतर काही संवेदनशील भागात दगडफेकीला सुरुवात झाली। शहरातील त्रिकोणी बिल्डिंग आणि परिसरात मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी 15 अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या। शहरातील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। स्वतः पोलीस अधीक्षक श्रावण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक शाशित कांबळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते। नमस्कार। आज नंदुरबार शहर पोलीस स्टेशन अंतर्गत जे त्रिकोणी बिल्डिंग, चिरागल्ली व हलवाई मोहल्ला अशा प्रकारचे जे एरिया आहे त्यामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी पत्थरबाजी करण्याचा प्रयत्न केला। बंदोबस्त सकाळपासून आमचा लागलेला होता। एक वेगळी घटना सकाळी घडल्यामुळे तर पूर्ण जे सिच्युएशन आहे त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी जास्त वेळ नाही लागला आणि कुठल्याही प्रकारची तपाव येतो नंदुरबार पोलीसकडे अशी कुठल्याही प्रकारची रिपोर्टिंग नाही आहे ज्यामध्ये कोणी जखमी किंवा इंजर्ड आहे। सर्व सिच्युएशन शांत आहे। संध्याकाळी जे काही स्टोन पेल्टिंग झाली त्याच्या मागे प्रथमदर्शनी असं दिसते की काही लोकांनी विनाकारण अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला। तर काही आरोपी आमच्या ताब्यात सध्या आहे आणि बाकी उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नये आणि कुठल्याही प्रकारची परिस्थितीमध्ये कायदा स्वतःच्या हातात घेऊ नये। असे लोकांवर सक्त कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। सर्व नागरिकांना पुन्हा एक विनंती आहे, आपले शहराचा वातावरण आणि माहोल शांतपणे ठेवा आणि आपल्याला काही अशी अफवा किंवा अशी काही गोष्टी आढळून आली तर तत्काळ नियंत्रण कक्ष नंदुरबार जिल्हा पोलीस त्याचबरोबर डायल 112 वर आपण संपर्क साधा। सर्वांचे सहकार्यासाठी आग्रह आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुणे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विविध प्रकरणातील 9 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। या कारवाईत 7 पिस्तूल आणि 11 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली आहेत। या गुन्हेगाराविरोधात विविध गंभीर प्रकरणे दाखल असून त्यांच्या मुसक्या आवडण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे। पिस्तूल आणि कारतुसे जप्त केल्यामुळे संभाव्य गंभीर गुन्हे रोखण्यात मदत झाली आहे। कारण जरी ते एमपी वरनं आलेलं असलं तरी ते विविध मार्गाने येऊ शकतं। गरजेचं नाही की हत्यार जे आहे ते एमपी वरनं निघालं आणि लगेच आपल्या ताब्यात आलं, या भागामध्ये वापरायला इथं पोहोचलं। आधेमध्ये बरेच असे स्टॉप असू शकतात की जिथून त्याचं, ज्याला आपण असं म्हणतो की चेंजिंग ऑफ हँड्स, तर अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा झालेल्या असू शकतात। वेपन फक्त ह्या केसमध्ये जर सांगायचं झालं तर हे निश्चित एमपी वरनं झालेलं आहे, याच्याबाबत आम्हाला तरी खात्री आहे। आणि त्याचबरोबर जो प्रश्न आधीचा विचारला गेला होता ज्याच्यामध्ये की एमपी वरनं आणलं जातंय किंवा कुठून आणलं जातंय आणि त्याच्या जोडून तुम्ही जो प्रश्न विचारला की याच्याबाबत आपल्याला खात्री नाही का, तर इतर काही विषयांमध्ये आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे की गरजेचं नाही की वेपन एमपी वरनं आल्यानंतर लागलीच आपल्याकडे पोहोचतं, मध्ये कुठंतरी त्याचे चेंजिंग ऑफ हँड्स होतात। ती ठिकाणं सुद्धा आपण शोधून काढलेली आहेत, त्याच्याबद्दलची सुद्धा आपल्याला माहिती आहे। त्याच्याबाबतची माहिती असणारे एक्सपर्ट अंमलदार अधिकारी आपल्याकडे आता तयार झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। चोपड्यात 31 जानेवारीपासून ते 3 फेब्रुवारीपर्यंत रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रोटरी उत्सवात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आनंद घेता यावा यासाठी योजना करण्यात आल्या आहेत। आज त्या ठिकाणी ईश्वर सौदानकर, आशिष जशवाल यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या रोटरी उत्सवात 6 एकर जमिनीवर 150 पेक्षा जास्त स्टॉल लावण्यात येणार आहेत। यामध्ये खाद्यपदार्थ, मनोरंजनाची साधनं, शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन, त्याचप्रमाणे सर्व नागरिकांना रोटरी महोत्सवात खाण्याची, मनोरंजनाची, खरेदीची असे अनेक विविध मेजवानीचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे। 40 फूड स्टॉल आम्ही ठेवलेले आहेत। त्या फूड स्टॉलमध्ये बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या बचत गटाच्या महिलांना त्यांचा रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आणि आपल्या चोपडा तालुक्यातील लोकांना खवय्या जे आहेत त्यांना विविध प्रकारचे व्यंजन त्या ठिकाणी मिळावं या दृष्टिकोनातून आमचे स्टॉल या ठिकाणी असणार आहेत। सांगायला आनंद होतो, जवळपास 90% स्टॉल जे आहेत आता या आजच्या स्थितीला बुक झालेले आहेत। त्यानंतर आम्ही जवळपास 15 ॲटो स्टॉल जे आहेत ते ठिकाणी ठेवलेत। विविध ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, MG हेक्टर असेल, मारुती सुझुकी असेल, त्यानंतर टोयॅटो असेल,
महिंद्रा आहेत, हुंडाई आहे, असे विविध कंपन्यांचे स्टॉल जे आहेत, 4 व्हीलरचे स्टॉल जे आहेत त्या ठिकाणी आम्हाला उपलब्ध झाले. ते देखील या ठिकाणी आपल्या तालुकावासियांची सेवा करण्यासाठी येणार आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांचा देखील व्यवसाय जो आहे तो वृद्धिंगत व्हावा हा त्यांचा उद्देश आहे. पण आपण त्यांना सांगितले की तुमच्या इथं फक्त रजिस्ट्रेशन जर झालं तर तुम्ही आमच्या लोकांना या ठिकाणी कन्सेशन द्या. काही ना काही प्रमाणात त्या लोकांना तुम्ही कन्सेशन दिलं तर निश्चितपणे किंवा त्याचा फायदा आमच्या तालुक्यातल्या लोकांना होऊ शकतो. सांगायला आवडेल की आमच्या हे जे उत्सव आम्ही घेतो आहोत या उत्सवामधलं जे मेन स्पॉन्सरशिप जे आहेत, स्टेज जे आहेत ते आमचे गुरुदत्त ज्वेलर्सचे नितीन भाऊंचे बंधू चंदू अण्णा आयराव यांनी घेतलेला आहे. याचा देखील आम्हाला खूप आनंद आहे, खूप कौतुक देखील आहे. कारण की असं एका शब्दात किंवा एका याच्यामध्ये कोणी देत नाही. कारण की आम्ही गेलो लागलेच त्यांनी आम्हाला 1 लाख रुपये कॅश जो आहे तो आम्हाला त्या ठिकाणी दिला. त्याचा खूप आनंद झाला. त्यामुळेच आम्ही उत्साहाने सगळे रोटरीयन्स या रोटरी उत्सवामध्ये सगळे सहभागी झालो आहोत. हे सगळेच्या सगळे कामाला लागून अतिशय चांगल्या पद्धतीने आपला रोटरी उत्सव जो आहे आम्ही या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लागणार आहेत. पत्रकार बंधूंचं देखील लागेल, कारण आपल्या माध्यमातून जो प्रचार प्रसार होईल निश्चितच तालुक्यातील लोकांना या ठिकाणी येण्यासाठी मदत होणार आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करेल की 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान आपण विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जाणार आहेत त्यांना देखील आपण प्रसिद्धी द्यावी. आम्ही यावर्षी देखील सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम जे घेणार आहोत त्याला देखील आपण प्रसिद्धी द्यावी. तालुक्यातील जे मानव सेवा तीर्थ आहेत, मतिमंद विद्यालय आहेत, असे ज्या दुर्बल घटक जे आहेत या लोकांसाठी देखील आमचा काही ना काही प्रमाणात उपक्रम मी या ठिकाणी उत्सवामध्ये देखील घेणार आहोत. म्हणून आपल्याला ती देखील आपण प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला विनंती करतो. आणि माझे त्या ठिकाणी 2 शब्द जे मी संपवतो. एकूण किती स्टॉल या उत्सवामध्ये राहतील? साधारणतः 175 स्टॉल आमचे या ठिकाणी आहेत. शेतकऱ्यांसाठी किंवा इतर याच्यासाठी काय? शेतकऱ्यांसाठी कृषीच्या दृष्टिकोनातून देखील 4 ते 5 स्टॉल त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. कृषीचे वक्ते देखील आपण त्या ठिकाणी बोलवले आहेत. त्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शक जे आपण वेगवेगळे ठेवणार आहोत. त्या कृषीसाठी देखील आपण 1 वक्ते जे आहेत त्या ठिकाणी येणार आहेत. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असताना 9वी शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणाशी मैत्री झाली. या तरुणाने आई आजारी असल्याचे भासून मुलीकडून काही पैसे घेतले. नंतर इंस्टाग्रामवर अश्लील फोटो पाठवत तिला ब्लॅकमेल करायला लागला. जवळपास 5 वर्ष हा तरुण त्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ब्लॅकमेल करून तिच्याकडून पैसे उकळत होता. मात्र अखेर विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना ही बाब लक्षात आली. त्यांनी या प्रकरणी मानपाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. अखेर मनपाड पोलिसांनी संभाजीनगर येथून आकाश दाभाडे नावाच्या तरुणाला अटक केली. आकाशने आणखी किती मुलींना अशा प्रकारे ब्लॅकमेल केले याचा तपास आता मानपाड पोलीस करत आहेत. 24 या दिवशी एका शालेय मुलीला ब्लॅकमेलिंग करणाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. कोरोनाच्या कालखंडामध्ये त्या मुलीशी एका मुलानं मैत्री संपादन केली होती. ऑनलाईन शाळा सुरू होत्या त्यावेळी आणि त्यांनी आपलं नाव आकाश जाधव असं सांगितलं होतं. आणि त्या मुलीच्या मनामध्ये विश्वास निर्माण करून, मैत्री निर्माण करून, आपली आई आजारी आहे म्हणून त्या मुलीला तिच्या घरातील पैसे आपल्या अकाउंटवरला आपल्याकडे पाठवण्यास सांगितले होते. मुलीकडून जवळपास 5, 10, 25 असे एकूण 40,000 रुपये त्यांनी उकळलेले होते 2 वर्षामध्ये, 2020 आणि 2021मध्ये. त्यानंतर 21मध्येच त्या आरोपींनी त्या मुलीला उद्युक्त करून, लैंगिकदृष्ट्या उद्युक्त करून फोनवरून तिला कपडे काढण्यासाठी भाग पाडलं आणि तिने त्याचे अर्धनग्न फोटो पाठवल्यानंतर त्या फोटोंचा वापर करून तो तिला परत ब्लॅकमेल करू लागला. 2024मध्ये पुन्हा तो त्रास सुरू झाल्यानंतर त्यानं 50,000 रुपयाची मागणी केली. त्यासाठी मानपाडा पोलिसांनी एक ट्रॅप लावला होता त्यासाठी, परंतु तो ट्रॅपला नवी मुंबई येथे आला नाही. म्हणून आम्ही त्याचा तांत्रिक साधनांच्या मार्फतीनं त्याचा इंस्टाग्राम अकाउंटचा आधार घेऊन त्याच्या मोबाईलचं विश्लेषण करून त्याला संभाजीनगर येथून अरेस्ट केलेला आहे आणि तो आता अटकेत आहे. जालना शहरातील चंदनझिरा सुंदरनगर येथे बेशिस्त ऑटो चालकाच्या वतीने रहदारीस अडथळा निर्माण करून आडवे तिडवे ऑटो उभे करून मनमानी करण्याचे प्रमाण हल्ली वाढले आहेत. चंदनझिरा येथील महात्मा फुले चौक, मौलाना आझाद चौक या परिसरात सायंकाळच्या सुमारास ऑटो चालकाचा प्रचंड
त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. तसेच परिसरातील स्थानिक व्यावसायिक ऑटो चालकाच्या त्रासाला कंटाळले आहेत. त्यांना समजावण्यास गेल्यास अरेरावीची भाषा करून भांडणावर उतरत आहेत. यामुळे स्थानिक नागरिक आणि ऑटो चालक यांच्यात नेहमी वादविवाद झाल्याचे दिसून येत आहेत. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून चंदनझिरा येथील सुज्ञ नागरिकांनी चंदनझिरा पोलीस ठाणे येथे लेखी निवेदन केले. काय निवेदन दिलं आपण दिलेले आहे की लोक आहे ना आम्हाला रोडवर येते जाते परेशान करते, बुलेट फटाके मारते, हे करते आणि आम्ही काय आता आजारी माणूस आहे, आम्हाला दुख नाही हे परेशानी आहे. जर सांगायला गेलं ते आपल्याला उलट काही बी गोष्टी बोलते, ते आपलं पलटून बोलते. ते काय करायचं तुम्हाला गुपचूप बसा ना, म्हातारा माणसं आहे तुम्ही गुपचूप राहा म्हणलं. काही बी आमच्या सोबत काही बोलणं होतं, काही बी बोलते ते. आश्वासन दिलं पोलिसांनी, काय आश्वासन दिलं? ते संध्याकाळी येणार आहे, आम्ही त्याचं नियोजन काढत म्हणा आणि जे काय आहे तो आम्ही पाहून ते काय आहे ते. काय नाव आपलं? उदाराम फौजाराम परमार. काय निवेदन दिलं आपण? चंदनझिरा पोलीस स्टेशनला मी आज निवेदन दिले की चंदनझिरा रिक्षावाल्यांचा खूप त्रास आहे, हातगाडीवाल्याचा भोंग्याचा त्रास आणि जे पोरं बुलेट चालवतात त्यांचा बुलेटचा आवाजाने सगळ्या लोकांचा त्रास झालेला. त्यांना बुलेटवाल्याचा पोलीस प्रशासनाने तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा. त्यांनी काय आश्वासन दिलं? त्यांनी सांगितलं की आम्ही आज किंवा चंदनझिरात सतत संध्याकाळी राऊंड मारणार आम्ही. निवेदन दिलं आपण आज तारीख 19 रविवार चंदनझिरा पोलीस स्टेशनला आम्ही समस्त चंदनझिरा गावकरी वासियांतर्फे ज्या आता रोड मोठा झाल्यामुळं ज्या सुसाट रिक्षा चालतात वेगात आणि कुठेही उभे करतात 2-2, 4-4, ज्यामुळे रहदारीला अडथळा होतो आणि नाहक वादविवाद होतो. शिवाय जे भाजी विक्रेते हातगाडीवाले त्यांनी ते भोंगे लावलेले गाड्यावर, त्यांनी अगदी डोकं खीर होऊन जातं ते एक. आणि जे मुलं बुलेट चालवतात, फटाका बुलेट, रात्री अपरात्री केव्हाही ते गाड्या फटफट ज्यांना कोणाला हार्टचा त्रास आहे, काही वडीलधारी माणसं आजारी आहे, यांचा काही ते विचार करत नाही. या सर्व संदर्भामध्ये आम्ही आज चंदनझिरा वासियांतर्फे पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन देतो आहेत का यांच्यावर काहीतरी बंदोबस्त करावा. आणि तसं त्यांनी पण आम्हाला रिस्पॉन्स दिला का ठीक आहे बोले आम्ही त्याचं व्यवस्था करू. आणि त्यानंतर जर नाही झालं तर मग पुढचं बघू काय करायचं ते. त्यानंतर काय करणार? त्यानंतर मग डायरेक्ट SP साहेबांकडे जाऊ किंवा अन्य काही पुन्हा सर्वांच्या विचारानं बघू काय करायचं ते. काय नाव आपलं? जगन्नाथ कारभार चव्हाण. अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शहजादला न्यायालयाने 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. मात्र न्यायालयाने आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी वांद्रे कोर्टात आरोपीला हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलीस कोठडीतून केली आहे. आरोपी बांगलादेशी आहे की नाही त्याचा तपास देखील सुरू आहे. आज कोर्ट में आरोपी को हाजिर किया गया है, क्या कुछ रहा मामला? कोर्ट जानकारी कोर्ट के सामने पुलिस ने आरोपी को हाजिर किया और 14 दिन की पुलिस कस्टडी मांगी और पुलिस का कहना था हमको चाकू रिकवर करना है और कपड़े रिकवर करना है, इसके लिए हमको ज़्यादा से ज़्यादा पुलिस कस्टडी दी जाए और इसके लिए हमने उनको डिफेंस किया है कि जो कस्टडी मांग रहे हैं वो बहुत ज़्यादा है, ये इसमें कम से कम शॉर्ट पीस ही दी जाए. तो वो कोर्ट ने उनको 5 दिन की कस्टडी दी. मुंबई पुलिस उनको बांग्लादेश से घोषित कर रही है और आप लोग कोर्ट ने पुलिस ने ऐसा कोई भी रिकॉर्ड प्रोड्यूस नहीं किया जिससे साबित हो सके कि वो बांग्लादेशी है. कितने वर्षों से यहाँ मुंबई में रह रहे हैं? बस पुलिस का कहना है 7 वर्षों से रह रहा था. कोई जानकारी नहीं, अभी तक तो कुछ निकल के नहीं आया है. जब निकल के आएगा तो हम बताएंगे. आपकी बातचीत हुई है क्या उनसे? आरोपी से मुलाकात है? आरोपी से मुलाकात हुई है. अभी जब बाकी का जब इन्वेस्टिगेशन होगा तो फिर हम देखेंगे. क्या कुछ कहा आरोपी ने? कुछ नहीं, अभी ऐसा कोई वो इंस्ट्रक्शन नहीं है. जब होगा तो हम बताएंगे. फैमिली की तरफ से कोई अभी कोई इंस्ट्रक्शन नहीं है. जब होगा तो हम जरूर बताएंगे. अगली तारीख कब है? 24 तारीख के. ठीक है, 24 तारीख को उनको फिर से प्रोड्यूस करेंगे. बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहेत. या कृषी प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फळांची लागवड करून ते सेंद्रिय पद्धतीने उत्पादन काढून त्यापासून अनोखा उपक्रम केलेला आहे. या उपक्रमामध्ये फळांपासून बर्फी आणि आईस्क्रीमचं नवीन उत्पादन केले आहेत. कृषी प्रदर्शनात या बर्फी आणि आईस्क्रीमला मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन पाहण्यास आलेले शेतकरी भेट देत आहेत. नाव सांगा. नमस्कार, राजकुमार आतकरे. मी देगाव मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी असून आज आम्ही कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या मार्फत या ठिकाणी हा स्टॉल बारामती कृषी विज्ञान केंद्र
या भीमतडी या ठिकाणी खाऊ गल्लीच्या ठिकाणी हा स्टॉल लावलेला आहे आणि पूर्णतः शेतकऱ्याला कशा पद्धतीनं उत्पादन केलेल्या फळ प्रक्रियेवर प्रक्रिया करून आपल्याला कसं सेंद्रिय पद्धतीचं देशवासियांना खाऊ घालून कॅन्सर मुक्त करता येईल, त्याचबरोबर त्यांना सुजलम सुफलम कसं बनवता येईल आणि जे पहिलं जे वाक्य होतं बळीराजाचं राज्य येऊ दे आणि माझा संपूर्ण भारत देश सुखी राहू दे, हे देखील आज राजा राणी नॅचरल फूड प्रॉडक्ट या कंपनीद्वारे आम्ही हा प्रसार चालू केलेला आहे आणि आमचे एकूण 40 पदार्थ आहेत. कुल्फी आहे, रबडी आहे, बासुंदी आहे, त्याचबरोबर काही बर्फ्या आहेत. या सर्व ज्या पदार्थ आहेत ते टोटली ऑर्गॅनिक आहेत आणि निश्चितच चांगल्या पद्धतीने आम्हाला उदंड प्रतिसाद आहे. या शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? शेतकऱ्यांना सुद्धा निश्चित एकच आवाहन करेल की संपूर्णतः आज शेती सुद्धा नापीक होत चाललेली आहे या रासायनिक खतामुळे. तर सेंद्रिय खताकडे वळावं शेतकऱ्यांनी. सेंद्रिय खताकडे वळल्यानंतर लोकांना ऑर्गॅनिक खाता येईल आणि ऑर्गॅनिक खाल्ल्यामुळे निश्चित त्यांची आयुष्य मर्यादा वाढेल आणि निश्चित आपला भारत देश सुजलम सुफलम बनेल. एवढंच मी त्यांना आवाहन करतो. विषमुक्त भारत देश करूया आणि निश्चित भारत देश सुजलम सुफलम करूया. मगाशी मकरंद अनासपुरे आले होते. मकरंद अनासपुरे सरांनी देखील आमच्या स्टॉलला व्हिजिट दिली आणि राजा राणी नॅचरल फूड प्रोडक्ट एक अभिनव प्रयोग त्यांना वाटला. त्यामुळं त्यांनी सुद्धा आमच्या 40 प्रोडक्टची पाहणी केली, त्याचबरोबर सीताफळ रबडीची टेस्ट घेतली आणि त्यांनी सुद्धा आमची खूप आणि आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि सेंद्रिय शेतीकडे वळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांना गाईडलाईन करा, अनेक शेतकऱ्यांना सांगा, असं देखील त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपयश आले. विशेषतः प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांचा गृह जिल्हा असलेला भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात केवळ एक जागा काँग्रेस पक्षाला जिंकता आली. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसचे अनेक मोठे नेते काँग्रेस पक्षाच्या सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. नाना पटोले यांच्या खंदे समर्थक असलेले व गोंदिया जिल्हा काँग्रेसचे महासचिव नीलम हलमारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. आज दुपारी गोंदिया शहरातील प्रीतम लॉन या ठिकाणी भाजपाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मी 19 ते 20 वर्षापासून निरंतर काँग्रेसचा निस्वार्थपणे कार्यकर्ता होतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. एक छावा संग्रामच्या जिल्हाध्यक्षमधून पण खूप काळ काम केलं, पण ज्या पक्षात आमच्या लोकांचं ऐकलं जात नाही, आमचं ऐकलं जात नाही, ह्या पक्षात राहून आम्ही करायचं काय याचा आम्ही निर्णय सगळे मित्र परिवारांनी घेतला. त्याच्यानंतर तुम्हाला माहीत असेल 2.5 वर्षानंतर जिल्हा परिषदचे इलेक्शन झाले पहिल्यांदा, तेव्हा मी काँग्रेस पक्षाकडून उभा होतो. फक्त निवडणुकीचा चिन्ह हा मला देऊन माझ्या मागे काँग्रेसला कुठलाही नेता नाही आला. त्याची शोकांतिका हा माझ्या आणि माझ्या मित्र परिवारासोबत नेहमीच आता पण खटकत होती. तर एक निर्णय घेतला. आम्हाला नेतृत्व आदरणीय विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या मार्फत गोंदिया विधानसभेला नेतृत्व भेटलं आणि विषय कोणाला किती झटका लागला हा त्यांना आता कळेल. आता कारण की मी भारतीय जनता पार्टीत कार्यकर्ता स्वरूपातच काम करणार आहे, पण जे पण मला एक कार्यकर्ता म्हणून जिम्मेदारी देतील मी एक चांगल्या पद्धतीने पार पाडीन आणि एक काम करणारा कार्यकर्ता आहे. कारण की मी माझ्यासाठी कधीच मागितलं नाही. माझ्या लोकांच्या चेहऱ्यावर खुशी हे नेहमीच मला म्हणजे माझा एक संपत्ती समजली. तेच समजून मी आज राजकारणापेक्षा समाजकारणावर जास्त लक्ष ठेवून मी नेहमी पक्षात काम केलं. असाच मी भारतीय जनता पार्टीत निरंतरपणे मी काम करेल आणि विधानसभा आमचे आमदार आहेत विनोदभाऊ अग्रवालजी यांच्या नेतृत्वात नेहमीच मी आता भारतीय जनता पार्टीपर्यंत जिथपर्यंत मी आहे आणि सगळे आहेत तिथपर्यंत आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीतच राहू. जवळपास किती लोक आपल्यासोबत प्रवेश केले? माझ्यासोबत 300 लोकांचा आज 300च्या लोकांचा आज प्रवेश झालेला आहे आणि हा प्रवेश अजून वाढणार. कारण की आम्ही प्रवेशाची कुठे पण आम्ही खूप वाजागाजा केला नाही का, कारण त्याच्यामुळे लोकांना आज पण माहीत नाही. आता पण फोन करून राहिले की भाऊ आता आम्ही ऐकलं माध्यमाच्या याच्यातून. तर नक्कीच आम्ही जेव्हा लोकांमध्ये जाऊ तर आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्यांचा प्रवेश करणार. आणि आता विनोद भाऊंनी सांगितलंच जे ऑनलाईनचं आहे आणि ऑनलाईन मार्फत
आम्ही सदस्यता नोंदणी करू भारतीय जनता पार्टीत, ते स्वतः एकदम महाराष्ट्रात व्यस्त असतात, पण त्यांचं आपल्या गृह जिल्ह्यात लक्ष राहत नाही. तुम्हाला माहीत आहे आता काय झालं, तर त्याच्यामुळे मी माहिती देण्याची वेळ पण आली नाही आणि माहिती दिली नाही, कारण की त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही, कधीच बसायला वेळ दिली नाही, आमच्या समस्या जाणून घेतल्या नाही. त्याच्यामुळे मी त्यांना माहिती न देताच, कारण की स्वतःचा दुःख स्वतःलाच माहीत असते, त्याच्यामुळे मी आणि माझ्या मित्रपरिवाराने एक बसून आम्ही चर्चा केली आणि विनोद भाऊ अग्रवालजी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत पक्ष प्रवेश केला. अजून काँग्रेसला गळती लागेल असं वाटते का आपल्याला? आता नक्कीच तुम्ही बघत आहात की जास्त नाही, पण ह्या 15-20 दिवसात 1-1.5 महिन्यात अजून काँग्रेसचे लोक आमच्या भारतीय जनता पार्टीत येतील. काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते नीलमजी हलमारे यांनी आज आपल्या अनेक सोबतींना घेऊन, अनेक कार्यकर्त्यांना घेऊन शेकडोच्या संख्येमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. त्यांना निश्चित रूपानं भारतीय जनता पक्षामध्ये चांगलं स्थान दिलं जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक काँग्रेसचे लोक आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत. त्यांच्याशी बोलणी सुरू आहे आणि आगामी काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आज भारतीय जनता पक्षामध्ये अनेक जे चांगले लोक असतील त्यांना निश्चित रूपानं प्रवेश दिला जाईल, त्यांना चांगले स्थान दिलं जाईल. प्रसिद्ध सिने अभिनेता रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांनी सहपरिवार श्री साईबाबा समाधींचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महाडुळे सिनारे यांनी त्यांच्या शाल व श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला. यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेडके व संरक्षण अधिकारी रोहिदास माडी आदी उपस्थित होते. धुळे जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 2 फेब्रुवारी रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहेत. यंदाची या स्पर्धेचे हे 3रे वर्ष असून जवळपास 25,000हून अधिक धुळेकर नागरिक या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होणार आहेत. मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने हॅम्पी स्ट्रीट फॅन फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. या फेस्टिवलमध्ये विविध शाळांच्या महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. तसेच विविध शाळा महाविद्यालयांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. फिट धुळे हिट धुळेच्या या मॅरेथॉनच्या 2025च्या तयारीसाठी पूर्वतयारी म्हणून आज हा हॅपी स्ट्रीटचा उपक्रम पोलीस विभाग, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला होता. आणि धुळे शहरातील सर्व उत्स्फूर्त कलाकारांनी, सर्व शाळांनी आणि अतिशय चांगल्या कलाकारांनी त्यांच्या कलांचं प्रदर्शन आजच्या या हॅपी स्ट्रीटच्या निमित्तानं केलं आणि एक चांगलं वातावरण निर्माण व्हायला याची निश्चित अशी मदत झालेली आहे. मॅरेथॉन 2025 ही 2 फेब्रुवारी रोजी होती आहे. सकाळी 5 वाजता पोलीस परेड ग्राउंडवरून याची सुरुवात होणार आहे. आतापर्यंत जवळजवळ 20,000च्या वर याचं रजिस्ट्रेशन होऊन गेलेलं आहे. अजूनही लोकांची तयारी आहे. 26 जानेवारीपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत याचं रजिस्ट्रेशनची लाईन अजून उघडी आहे. आपण सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं, आपला फिटनेस वाढवावा आणि या शहराच्या एकंदर विकासाच्या दृष्टिकोनातून ही जी काही रन आपण ठेवलेली आहे, क्लीन धुळे ग्रीन धुळे, याच्या निमित्तानं आपण सर्वांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावं असं मी आवाहन सर्वांच्या वतीनं, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करतो. चंद्रभागेच्या पात्रात काल एक 15 वर्ष आदिवासी मुलगी सापडली. या मुलीला शाळा शिकण्याची तीव्र इच्छा असूनही तिचे आई वडील आणि मामा तिला शिक्षणापासून परवानगी देत नाही. ती पंढरपूर तालुक्यातील पुळूस येथे कामासाठी आणली गेली होती. मात्र या परिस्थितीतून सुटका करण्यासाठी ती पळून चंद्रभागेत आली. रात्री तिच्यासाठी आदिवासी महादेव कोळी समाजाने तातडीने सहकार्य केले. तिच्या शिक्षणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तिला योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे. त्यांनी आग्रह धरला की या मुलीला आदिवासी कोट्यातील हॉस्टेल किंवा चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा आणि तिच्या शिक्षणाची इच्छा पूर्ण व्हावी. या प्रकरणाने आदिवासी समाजातील मुलींच्या शिक्षण प्रगतीसाठीची गंभीर परिस्थिती अधोरेखित केली आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज आहे. माझं नाव दीक्षा शंकर
शिंगाडे आहे. मी बोरकड आश्रम शाळा या शाळेमध्ये शिकत होतो. त्यावेळेस मला आई वडिलांनी नाही शिकू दिलं आणि माझ्या मामाने बी नाही. मला कामावर नुसतं लावलं. शाळा बी शिकू देत नाही. मला शाळा शिकायची इच्छा आहे पण ती शाळा शिकू देत नाही. गाव तुझं कोणतं? माझे गाव गोलदरे आहे. गोलदरे. हां. तुझी शाळा शिकायची इच्छा आहे ना? हां. मी गणेश अंकुशराव. मी आदिवासी समाजाचा सामाजिक कार्यकर्ता आहे. आता आपण चंद्रभागेच्या पात्रात आहोत. ही माझ्या शेजारी एक 15 वर्षाची मुलगी बसलेली आहे. ही मुलगी आदिवासी वारली समाजाची आहे आणि ती आता घर सोडून त्या चंद्रभागेच्या पात्रामध्ये आलेली आहे. रात्री अपरात्री तिला काल थोडा त्रास झाला पण आमच्या लोकांनी तिला इथं जागा देऊन तिला सहकार्य केलं. तिला इथं कुठं तर पुळूजमध्ये कामासाठी आणलेलं आहे मामानं द्राक्ष तोडायला. ह्या मुलीला शाळा शिकायची भरपूर इच्छा आहे पण तिचं सगळं लक्ष कामाकडे दे, शिक्षणाकडे नको असं तिच्या मामाचं मत आहे. ही नाशिक जिल्ह्यातली वारली समाजाची आहे. असा हिच्यावर अत्याचार अन्याय चालू आहे आणि हिला शिकायची इच्छा असून सुद्धा हिला जबरदस्तीनं द्राक्षाच्या कामासाठी इथं आणलेलं आहे. पंढरपूर तालुका पुळूज येथे. त्यामुळं माझी ह्या माध्यमातून आदिवासी मंत्री, आदिवासी मंत्रालय, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आव्हान आहे की ह्या मुलीची योग्य सोय, हिला शिकायचं असताना सुद्धा हिचा मामा हिला शिकू देत नाही आणि हिचे आई वडील तिकडे नाशिकला आहेत. त्यामुळे हिच्यावर खूप मोठा अन्याय होतोय. हा अन्याय दूर करावा. आदिवासी मंत्रालयानं ह्यात लक्ष घालावं आणि ह्या मुलीचं सुरक्षितपणे चांगल्या हॉस्टेलला, चांगल्या शाळेत रवानगी करावी अशी मागणी मी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं पंढरपूर येथून करत आहे.